आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। जाऊया आणि चौकातनं पुढे आलो तर निवास पाटील म्हणले, मी म्हणलं सभा इथं आहे ना, नेहमी आपण चौकात करतो। ते म्हणले, साहेब यावेळी चौकात घेतली नाही, मोकळ्या माळावर घेतली आहे, कारण की गर्दी एवढी प्रचंड आहे की चौकात सुद्धा त्या ठिकाणी मावणार नाही। आणि मोठ्या धाडसानं काँग्रेसची आजची बैठक या मैदानावर होते, याचा आनंद काँग्रेसचा नेता म्हणून मला निश्चितपणे त्या ठिकाणी। कोल्हापूर जिल्हा परिषदची निवडणूक रणधुमाळी आत्ता लागणार, पुढं लागणार असं वातावरण होतं। आम्ही कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होतो आणि अचानक सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की ताबडतोब निवडणुका घ्या। 10 फेब्रुवारीला 10वीच्या परीक्षा या ठिकाणी असणार आहेत आणि त्याच्या आधी या निवडणुका व्हाव्यात, या पद्धतीची सूचना आली। आणि महापालिकेची रणधुमाळी चालू असतानाच 16 तारखेला अचानकपणे या निवडणुका लागल्या। मागचा इतिहास निवास पाटलांनी सगळ्यांनी सांगितला। हा काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा तालुका आहे। आदरणीय डी.वाय. पाटील साहेब असतील, स्वर्गीय यशवंतदादा असतील किंवा स्वर्गीय पी.एन. साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून एक ऋणानुबंध काँग्रेस आणि या तालुक्याचे निश्चितपणे राहिलेले आहे। डी.वाय. साहेबांनी देखील त्या काळामध्ये 67 ते 77 अशी आमदारकी या पन्हाळा, गगनबावडा, वैभववाडी असा मतदारसंघ होता त्यावेळी केली होती। आणि म्हणून या मातीशी माझं नातं हे पूर्वीपासूनच या ठिकाणी राहिलेलं आहे। आज काही लोक म्हणतात की या ठिकाणी करवीर मधला मी आहे, पन्हाळ्याचा काय संबंध वगैरे असं काहीतरी चर्चा किंवा काय बोलतात असं म्हणणं। त्यांना माझं सांगणं आहे की मी जिल्ह्याचा नेता आहे, त्यामुळे कुठेही जिल्ह्यात जाऊ शकतो, हे मला मुद्दामून सांगायचं आहे। जे बोलतात ते कदाचित तालुक्याचे नेते असतील, त्यामुळे त्यांना तालुक्यापुरतं मर्यादित असेल, परंतु आज या जिल्ह्याचं राजकारण करत असताना, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना काँग्रेसला बळ देणं, काँग्रेसला ताकद देणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी। स्वर्गीय पी.एन. साहेब गेल्यानंतर राहुल पाटील हे काँग्रेसमध्ये राहतीलच अशी आम्हाला खात्री वाटत होती, कारण की आपल्या सगळ्यांना माहित आहे दक्षिणमध्ये शेवटच्या दिवशीची सभा होती, परंतु दक्षिणमध्ये माझ्या सख्या पुतण्याची सभा मी रद्द केली आणि येवलूजला दुपारी सभेमध्ये आलो होतो, याची जाणीव सगळ्यांना या ठिकाणी असते की त्यावेळी देखील, कारण की माझी एक भावना होती की स्वर्गीय पी.एन. साहेबांच्या नंतर राहुल पाटील हे आमदार झाले पाहिजेत, ही प्रामाणिक भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची त्या ठिकाणी होती। आणि म्हणून ताकदीनं या ठिकाणी आम्ही त्या निवडणुकीमध्ये राहुल पाटलांना सहकार्य करावं म्हणून माझा जुना करवीर मतदारसंघ असेल, पन्हाळा असेल, गगनबावडा असेल, इथं सगळीकडे फिरलो, परंतु काही राजकारणामध्ये स्थित्यंतर होतात, त्यांनी निर्णय घेतला राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी जायचा। त्याची कारणं वेगवेगळी असतील, त्याच्यावर मी जात नाही, परंतु ते गेल्यानंतर या तालुक्यामध्ये काँग्रेस आहे का नाही असं वातावरण त्या ठिकाणी होतं। आणि मधल्या काळामध्ये मी पावी पाटील असतील किंवा निवास पाटलांच्या घरी काही घटना घडली होती, त्यावेळी आलो होतो। आणि त्यावेळी मी ज्यावेळी एखादी दुःखद घटना घडल्यानंतर आलो, त्यावेळी गावामध्ये येत असताना मला बघायला मिळालं, मी येणार म्हणून 100, 200, 300 लोक त्या ठिकाणी उभी होती। आणि गाडीत बसल्यावर मी म्हटलं की अजून काँग्रेस या पन्हाळ्यातली संपलेली नाही, हे निश्चितपणे त्याच वेळी मी डोक्यात घेतलं। आणि म्हणून या सगळ्या टीमला गोळा केलं, ही सगळी स्टेजवरची मंडळींना विश्वास दिला की तुम्ही काँग्रेस म्हणून एकसंघ राहा, तुम्हाला ताकद द्याला, तुम्हाला पाठबळ द्याला हा बंटी महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।